मित्रांनो 2-3 दिवस सुट्ट्या मारल्यानंतर मी आता विचार केला, यार आता कामाला जायला पाहिजे. बस झाले लाड आपले, चला निघा गपचूप कामाला निघायचं आहे. फॉर्मल कपडे घालून इज्जतमध्ये सकाळी सकाळी पावसामध्ये निघालो. त्यानंतर डायरेक्ट पार्किंगमध्ये पोहोचलो. मध्ये व्हिडिओ घेऊच शकलो नाही कारण एवढा पाऊस पडत होता की लिटरली मी पार्किंगमध्ये माझी गाडी पार्क केली आणि इज्जतमध्ये आपण एरियामध्ये आलो. आणि बघू शकता इथे मी पूर्णपणे भिजलो होतो. एवढी बेकार वाट लागली होती ना, खराब. त्यानंतर कंपनीच्या एरियामध्ये तुम्ही बघू शकता, कंपनी एवढी सुंदर दिसते, खरंच खूप छान. हळूहळू पावलं टाकत मी माझ्या ऑफिसच्या दिशेकडे निघालो, कंपनीच्या एरियाचा थोडा शूट करून. पाऊस मात्र काय जात नव्हता. एवढा डेंजरवाला पाऊस मी कधीच जिंदगीत बघितला नव्हता. त्यानंतर बॅग ठेवली आणि बाहेर बघतो तर कंटिन्यूस पाऊस चालू होता. हा पाऊस मला वाटतं आत्ताच्या रेनी सीझनमधला सगळ्यात डेंजरवाला पाऊस होता. ह्या बघू शकता बायोमेट्रिक मशीन इथे एम्प्लॉई इन आणि आउट पंचिंग करत असतात. त्यानंतर डायरेक्ट मी घरी आलो, मध्ये कुठे थांबलोच नाही आणि रात्रीचा शूट घेतला. ही बाई बघा, आमची आई झोपून टी व्ही बघते. वा क्या बात आहे. कोणती सिरियल तर ठरलं तर मग या सायलीच्या सिरियलने सगळ्या बायकांना वेड लावले. तुम्हाला सांगतो, माझी आई मला टी व्ही पण बघून देत नाही. जेव्हा या स्टार प्रवाहच्या सिरियल लाईनमध्ये चालू होतात तेव्हा आमची पोरं पण, कंपनीमधली कामामधली पोरं पण ही सिरियल बघत बसतात. काय माहीत काय होतं. त्यानंतर हा कालू बघा, एक पाखरू आम्हाला इरिटेट करत होता. घरामध्ये जेवणाचा टाईम झाला होता तर कालूने त्याच्यावर असा अटॅक केला की त्याचा काम डिनरच करून टाकला. त्याला जेवणामध्येच त्याला त्यांनी यूज केला. म्हणजे आम्हाला वाटत नव्हतं की यांनी त्याला खायला पाहिजे, पण यांनी बापा याचं काम असं फिट केलं का मला वाटतं आता दुसरा काही पाखरू इथं येण्याची हिंमत पण करणार नाही. एवढा डेंजर लेवलचा आणि त्याला डायरेक्ट खतम करून टाकला. त्यानंतर मस्त डंबेल्स घेतला, बायसेप मारत बसलो. यार बायसेप पाहिजेतच बाबा, बायसेप शिवाय काहीच होत नाही. बॉडी पाहिजे यार, बॉडी असेल तरच तुझी पर्सनॅलिटी छान दिसेल. मारा बायसेप. एकच डंबेल्स मस्तपैकी बायसेप मारले. त्यानंतर याला दुसरा शिकार भेटला. याची पण बाबा जाम बेकार मजा आहे आणि त्याचा पण घाम असा पद्धतशीर काढला ना का परत मला वाटतं कुठली पाखरं आमच्या घरात काही येणार नाही. कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा.